नमस्कार मित्रांनो, पनवेल छोटंसं गाव. त्या गावामध्ये सागर आणि विवाहित महिला रिया यांचं गुप्त नातं तयार झालं. पहिल्यांदा आकर्षण, नंतर बोलणं, भेटणं, बसणं आणि तिसऱ्यांदा डायरेक्ट रूमवर भेटणं. तिचं नाव अमोल. तर याला त्यांच्यावर संशय येतो. तो त्याला मेसेज करतो आणि गावामध्येच असलेल्या जुन्या वाड्यामध्ये बोलवतो आणि त्याचा खून करतो. त्यानंतर पोलिस त्याला अटक करतात. तर आपल्या गुन्हेगारी चॅनलवरती नवीन असलं सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, स्टोरी पूर्ण बघा. तर एक छोटंसं गाव आहे पनवेल. तिथं सागर आणि रिया आणि तिचं नाव अमोल. सागर हा त्याच गावामध्ये राहत असतो. रिया आणि अमोल हे दोघं नवरा बायको असतात. तर सागरचं आणि रियाचं अनैतिक संबंध चालू होतात. पहिल्यांदा भेट होते, नंतर बोलणं होतं, नंतर तिसऱ्यांदा रूमवर भेटतात. तर असंच भेटत राहतात. तर एक दिवस तर आता रियाला सागर आवडायला लागलेला असतो, कारण तो दोघंजण मनसोक्त आनंद घेत असतात. तर एक दिवस सागर हा रियाच्या घरीच येतो. तिथे दोघांचा कार्यक्रम चालू असतो. अचानक नवरा घरी येतो, पण ती काय करते, नवरा आल्याचं तिला कळल्यानंतर सागरला पाठीमागच्या दाराने हाकलून देते, म्हणजे तिथून पळून जातो. त्यानंतर नवऱ्याला संशय येतो. नवरा काय करतो, तिचा मोबाईल घेतो, चेक करतो. तर त्यामध्ये दोघांचे मेसेज असतात, फोन असतात. त्याला संशय येतो. तो काय करतो, रियाच्या मोबाईलमधून मेसेज करतो की सागर मला तुला भेटायचं आहे म्हणून, आणि गावामध्येच एक पडकी खोली असते, तिथे बोलवतो. त्याला वाटतं रियानेच मेसेज केला आहे. तो तिथे येतो सागर. तो आला तसा पाठीमागून तो त्याच्या डोक्यामध्ये दांडगा घालतो. तो खाली पडतो. पळायचा प्रयत्न करतो, पण तो स्वतःला वाचवू शकत नाही, कारण की हा त्याच्यावर सपासप वार करत असतो. तिथे जागीच त्याचा मृत्यू होतो. नंतर रियाला कळतं. रिया डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आणि सगळं सांगते. त्यानंतर त्याच्या नवऱ्याला अटक होते. तर बघू शकता अनैतिक संबंधाचा शेवट किती भयंकर होतो. तर आपल्याला कोणाला बदनाम करायचा हेतू नाही. हेतू फक्त एवढंच आहे, जगात अशा घटना घडू नये. खूप घटना वाढत आहे, त्यामुळे गुन्हेगारी पण खूप वाढत आहे. आणि अशा संबंधाचा शेवटसुद्धा असा भयंकरच होतो आणि असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.